आज आपण बनवणार आहोत झणझणीत चिकन सुक्का. साहित्य बघूया. अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन आहे, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 मोठा टोमॅटो, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. कढई तापलेली आहे, आपण तेल ॲड करूया. फोडणीसाठी कढीपत्त्याची पानं टाकूया. आणि कांदा ॲड करूया. कांदा लालसर होईपर्यंत आपण त्याला तेलामध्ये परतवून घेऊ. आलं लसूणची पेस्ट आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. आता चवीनुसार मीठ ॲड करूया आपण त्याच्यामध्ये. परत एकदा आपण परतवून घेऊया तेलामध्ये. आता चिमूटभर हळद आपण ॲड करूया. 2 चमचे मालवणी मसाला. हे सर्व मसाले आपल्याला तेलात परतवून घ्यायचे. आता आपण टोमॅटो ॲड करूया आणि थोडीशी कोथिंबीर फ्लेवरसाठी. हे पण आपण मिक्स करून घेऊ. जरा वेळ आता टोमॅटोला आपण झाकून ठेवूया, त्याच्यामुळे टोमॅटो थोडा सॉफ्ट होईल. बघू शकता आता थोडा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. परत एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. आता आपण हे जे अर्धा किलो धुतलेलं चिकन आहे ते आपण ॲड करूया त्याच्यामध्ये. सगळं चिकन ॲड केलेलं आहे. आता हे परतवून घेऊया मसाल्यामध्ये. त्याच्यात मी आता अजिबात पाणी टाकलेलं नाही. फक्त आपण हे मसाल्यामध्ये आता परतवून घेणार आहोत आणि झाकून ठेवणार आहोत. याला आपोआप पाणी सुटेल. थोडीशी कोथिंबीर फ्लेवरसाठी. आता आपण हे झाकून ठेवूया 3 ते 4 मिनिटं. तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे. त्याला पाणी सुटलेलं आहे जे चिकनला होतं. परत एकदा आपण हे परतवून घेऊ. आणि मोस्टली हे सगळं जे पाणी आहे त्याच्यामध्येच हे शिजवून घ्यायचं आहे. अगदीच लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण आपण हे चिकन सुक्का बनवतो आहे. पुन्हा झाकून घेऊ. आता मी ते थोडंसं इकडे पाणी ॲड केलेलं आहे. चिकन व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून. हे पाणी आटलं पाहिजे. आपण झाकण ठेवून देऊया. आता बघू शकता ऑलमोस्ट पाणी कमी होत आलेलं आहे याच्यातलं. आता हे रेडी आहे आपलं चिकन सुक्का. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून आपण गार्निश करूया. झणझणीत चिकन सुक्का आपलं रेडी आहे.